फिल्डिंग लावून घ्या टेंबिवली संघ, कारण डे नाईटची स्पर्धा आहे हे लक्षात असू द्या. भले आयोजकांनी सगळ्यांना मुभा दिले, परंतु त्या मुभेचा इतकाही फायदा घेऊ नका. मगाशी मच्छिंद्र सरांनी देखील उल्लेख केला की स्वातंत्र्य दिलंय, परंतु त्या स्वातंत्र्याचा व्यभिचार नको. आजकाल तेच सर्रासपणे आपण पाहतोय. 4 षटकं सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. आयुष कोळी आणि त्याच्या साथीला आहे तो अभिजित ठाकूर छोट्या. पहिल्या सामन्यामध्ये अभिजित ठाकूर मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता. 12 चेंडूंमध्ये 38 धावा त्याने कुठल्या होत्या. आणि आपण टेंबिवली बाप्पा मोर्या जनमान टेंबिवली संघाचा विचार केला तर वेदांत पाटील 2 षटकं 11 धावा देत 2 विकेट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7 डॉट बॉल त्याने टाकले होते 12 चेंडूंपैकी. डॉट बॉलचं पर्सेंटाईल शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं ठरतात. हा सेकंड राऊंडचा पहिला सामना आहे. त्यानंतर मात्र सेकंड राऊंडची पुढची लढत असेल प्रताप कडू 11 तुर्भे आणि त्यांच्या विरोधात भव्या वॉटर सप्लायर्स जीवदानी बामणडोगरी. मनीष सतीश स्मृती जामुलपाडा संघाचा गोलंदाज. सर्वाधिक डॉट बॉल त्याने टाकलेत या स्पर्धेमध्ये 9. कुणाल नाईक जरी बाहेर गेला असला तरी सुद्धा त्याने 8 डॉट बॉल टाकलेत. अजित चव्हाण प्रताप कडू तुर्भे संघाचा तो नेक्स्ट मॅचमध्ये खेळणार आहे. पहिला चेंडू वेदांत, पहिलाच बॉल बॅटच्या आतमधली कडा घेऊन बॉल शॉर्ट फाईन गेला. प्रतीक पाटील यष्टांच्या मागे उभा आहे आज विकेट कीपर. त्याचबरोबरीने संपूर्ण संघाला हँडल करण्याचं काम नेहमीच करत असतो. खरं तर विकेट कीपर मच्छिंद्र सर हा केंद्रबिंदू आहे मैदानातला, सेंट्रल पॉइंट. सगळी सूत्र हलवण्याचं काम विकेट कीपर नेहमीच करत असतो. पहिला चेंडू निर्धाव आयुष कोळी. बॅटची कडा, फ्लाय स्लिपला बॉल आलाय. पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगला, एकदा शॉर्ट थर्डमॅनला. वेदांत पाटील कोणतीही मुभा देत नाहीयेत आणि आता 4 षटकांसाठी 4 गोलंदाज असतील. 2 चेंडू निर्धाव आलेत आतापर्यंत. निशांत चषक सतीश केणी पुरस्कृती स्पर्धा निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा यांच्या वतीने. फटका हवेत, मिड ऑफचा प्लेयर मागे चाललाय. आय थिंक परेश आहे. जजमेंट चांगलं आहे, परेशने घेतलाय झेल. फलंदाज बाद होईल. 0 धावसंख्येवर आयुष कोळी. सर कौतुक करायला पाहिजे. तुम्हाला रेट्रो सॉंग्स आवडतात, त्याने तुम्हाला 90 आणि 85 80च्या दशकामध्ये नेलं. आणि मी मगाशी संबाडाचा उल्लेख केला म्हणून त्याने रॅप सॉन्ग लागवायला मात्र सुरुवात केलेली आहे. म्हणजे सगळं काही. आणि प्रेक्षकांना तेच हवं आहे ना की मैदानात जास्त काही घडामोडी घडत नसतील तर मैदानाच्या बाहेर DJ मास्टरने आमचं एंटरटेनमेंट करावं हीच अपेक्षा असते आणि तेच करत असताना DJ मास्टर करतोय. धन्यवाद. आणि DJ मास्टरची भूमिका आपल्यासाठी तर समालोचकांसाठी फार महत्त्वाची आहे. त्याने ठरवलं तर आपला गळा, नाहीतर मग थेट भायखळा. अद्याप एकही धाव नाहीये जय माता दी दिगोडे संघाची. क्रिश मात्र मैदानात दाखल झालाय. क्रिश कोळी आक्रमक फलंदाज आहे या टीमचा. बॅटची कडा घेतले, बॉल थर्डमॅन आणि गली क्षेत्रात चांगली फिल्डिंग थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून. पहिली धाव या धावफलकावरती जोडली जाणार जय माता दी दिगोडे संघाची. DJ जयेश आमच्या समवेत आहेत. चांगली फिल्डिंग शॉट थर्डमॅनला, त्याचा साथीदारही आला होता, कंट्रोल केलं स्वतःला. ताळमेळ फार महत्त्वाचं आहे, कॉर्डिनेशन फार महत्त्वाचं आहे. अभिजित ठाकूर छोट्या मागच्या मॅचमध्ये बरसला होता. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये त्याने 45 धावांची पार्टनरशिप खेळली होती. टप्पा पडतोय, व्हेरिएशन्स पहा. वेदांत पाटील आणि अगोदरच्या मॅचमध्ये आदित्य पाटील जीवदानी बामणडोगरी त्याच धाटणीचे गोलंदाज आहेत. 1 वरती 1 पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात पॉवरफुल बॅटिंगचा मात्र अक्षरशः विसर पाडायला भाग पडलंय ते वेदांतने. लास्ट बॉल पॉवर प्लेचा. खडे खेळण्याचा प्रयत्न झाला. शेवटचा चेंडू देखील टाकलाय निर्धाव.
वेदांत पाटीलने 5 चेंडू निर्धाव टाकलेत आणि फक्त एकच धाव दिलेले. व्हेरिएशन पहा, टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला, 1 वरती 1. मराठी गाण्यांची मेजवानी, त्याचबरोबर रॅप सॉन्ग, हिंदी रेट्रो संगीत तुम्ही ऐकतायत. कदाचित आणखी एका तास गेला तर मोहम्मद रफी यांच्यावरती पण ते पोचतील किंवा लता दिदींची गाणी देखील ऐकायला मिळतील. प्रेम परबतचं देखील गाणं ऐकायला मिळेल, सांगू शकत नाही. DJ मास्टर आणि बाप्पा मोरिया जनमान टेंबिवली टीमची प्लेइंग 11 सध्या तुमच्या स्क्रीनवरती आहे. प्लेइंग 11 +1 12. सेकंड ओव्हरमध्ये प्रतीक पाटील आलाय. क्रिश कोळी ऑन स्ट्राईक. पंचांकडे अपील आणि ते फलंदाज बाद क्रिश कोळी. प्रतीक पाटीलने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. DJ मॅडी, तुम्ही ऑपरेटिंगला नाहीयेत याचा अजिबात विसर पडू दिलेला नाहीये. DJ तेजसने, जयेशने खरोखरच कमालीची कामगिरी. नवीन फलंदाज दीपेश जोशी मैदानात दाखल झालाय. दिगोडे टीम छोट्याला आता येऊन जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे या मॅच मध्ये. ओव्हर पिच बॉल समोर खेचला. क्षेत्ररक्षक, प्रयत्न चांगले होते परंतु झेल इथे निसटला हातातून. 2 धाबा घेण्याची मुभा आहे. चांगला प्रयत्न होता लॉंग ऑफला असलेला क्षेत्ररक्षक मनीष पाटील कडून. झेल सुटला, त्यानंतर 2 धाबा. आक्रमक फलंदाज दीपेश जोशी. स्लाइट ओव्हर पिच बॉल होता, ड्राईव्ह केला समोर परंतु लॉंग ऑफला असलेला फिल्डर. चांगला प्रयत्न झाला परंतु पायाला लागून चेंडू पुढे गेला आणि तिथे 2 धाबा घेण्याची मुभा मिळाली. धाबांची नितांत गरज येते दिगोडे संघाला. फटका समोर आणि ते कदाचित आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय मनीष पाटील. झेल घेतोय आणखी एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. प्रतीक शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डीपला फिल्डर आहेत, कदाचित दुसरी धाव नाही. छोट्याने थांबवल्या, हातातून चेंडू निसटला होता. प्रवीण आलाय नवीन फलंदाज. धावसंख्या ते मात्र 4 विकेट गेल्या 3. आता हा कॉन्टेस्ट चांगला होईल, ही जोरदार लढाई होईल. एका बाजूला प्रतीक पाटील आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र अभिजित ठाकूर आहे छोट्या. 4 धावा आहेत, 3 विकेट. सेकंड ओव्हर, 4 षटकांचा सामना. नेक्स्ट मॅच भाव्या वॉटर सप्लायर्स बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधात प्रताप कडू 11 तुर्भे, दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी या. सेकंड ओव्हर, 4 धावा. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय.
स्क्वेअर लेगचा फिल्डर तिथे पोहोचतोय. फेक चांगले पा विकेट किपर परेशच्या हातामध्ये. एकच धाव. फिल्डिंगचा स्टँडर्ड किती बदलला आहे क्रिकेटमध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये खास करून. काय लाजवाब प्रयत्न असतात आपल्या खेळाडूंचे सीमालगत षटकार कॅचेस घेण्यासाठी. दरवर्षी एखाद तरी कॅच अशी असते की जी अविस्मरणीय होऊन जाते. 5 धावा 3 विकेट. प्रतीक बाउन्सरचा इथे मात्र वापर केला प्रतीकने. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. चला मॅच चालू करा. व्हाईट बॉल घोषित केलाय आणि या अतिरिक्त धावसंख्येने धावफलक येते मात्र 6. बाप्पा मोरिया जनमान टिंबिवली आणि त्यांच्या विरोधात मात्र जे मातादी दिगोडे प्रवीण आहे स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. 6 वरती 3. पुढे टाकला होता चेंडू, फटका फसलाय. स्वतः प्रतीक तिथे झेल खाली पोहोचतोय आणि शेवटच्या चेंडूवरती त्याने घेतलं विकेट. प्रतीक पाटीलने विकेट घेतल्या. या ओव्हरमध्ये 3 धावा दिल्या त्या मात्र 5. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. जे मातादी दिगोडे संघाची धाव संख्या आहे 6. रसिकांचं मगाशी मच्छिंद्र सरांनी देखील उल्लेख केला की सीमारेषेच्या बाहेर जे आमचे प्रेक्षक आहेत ते वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात आणि ते मनमुराद आनंद लुटतात क्रीडा स्पर्धेचा आणि त्यांचंही स्वागत आम्ही करतोय. प्रेक्षकांशिवाय मात्र कोणतीही स्पर्धा नाही आणि प्रेक्षकांशिवाय खेळाडूही नाहीत आणि प्रेक्षकांशिवाय समालोचकही नाहीत. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 6, विकेट गेल्यात 4. सगळ्यांच्या नजरा खिळल्यात त्या अभिजित ठाकूर छोट्यावरती. पहिल्या मॅचमध्ये देखील अभिजित ठाकूरने शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आक्रमण केलं होतं. आताही तीच अपेक्षा असेल. त्याच्या साथीला आलाय तो दिगंबर. तोही ताबडतोड फलंदाज आहे. फलंदाजी तोही चांगली करू शकतो. यंगस्टर्सला त्याने संधी दिली. यंगस्टर्स आयुष कोळी असेल, क्रिश कोळी असेल, दीपेश जोशी असेल, प्रवीण ठाकूर असेल, ते सपशेल आता अयशस्वी ठरलेत. परंतु सध्याच्या घडीला अभिजित ठाकूर कित्येक वर्ष तो खेळतोय आणि त्याच्या साथीदार दिगंबरही कित्येक वर्ष खेळतोय. आता त्यांना डाव सावरावा लागणार आहे आणि गोलंदाजीसाठी आलाय तो मोनिश पाटील. टप्पा पडला, चेंडू बाहेर निघाला, थोडी उसळी घेतली. आणखी एक निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूंची मालिका सादर केले गोलंदाजांनी. 6 वरती 4. बामण डोंगरे आणि तुर्बे संघ आपण टॉस आडीया. नमित पाटील ठरला होता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मागच्या मॅच मध्ये तकदीर पाटीलने एक चांगली इनिंग साकारली होती. दिशा दिले, वेगवान फटकाय, बॉल चाललाय फाईन लेगला, चौकार. इथे धावांची चोरी नाही तर धावांचा दरोडा टाकावा लागणार आहे तो अभिजित ठाकूरला. धावा झाल्या त्या 10. मिड विकेटला झेल मात्र घेतला जातो आणि फलंदाज बाद अभिजित ठाकूर. निम्मा संघ गारत. धाव संख्या ती फक्त 10. करत असताना डीजे जयेश
मैदानात मात्र रवाना होते नवीन फलंदाज सतीश केणी पुरस्कृत निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा. काल कंठवली हा संघ मात्र क्वालिफाय झालाय. चिडले संघ मात्र क्वालिफाय झालाय आणि पहिल्या दिवशी कंठवली वैभव पाटीलचा संघ मात्र क्वालिफाय झालाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो प्रिन्स. राजासारखे कामगिरी करावी लागणार आहे. पहिल्या बॉलवरती सेकंड बॉलवरती जेव्हा चौकार आला असं वाटलं की कदाचित आता छोट्या सुरुवात करतो आक्रमणाला, परंतु लगेचच दुसऱ्या चेंडूवरती त्याचे विकेट घेतले. धावा त्या 10 विकेट 5 गेल्यात. निम्मा संघ गारद झालाय. प्रिन्स बॅटची कडा घेऊन मागे आलाय. बॉल शॉर्ट थर्डमॅनला फक्त एकच धाव इथे जोडली जाईल. सिंगलने देखील या धावा मला असं वाटते 20-25 पर्यंत गेल्या असत्या. एवढे डॉट बॉल खेळलाय जय मातादी दिगोडे हा संघ. निर्धाव चेंडूंचं महत्व सत्र संपल्यानंतरच समजतं, जसं कंगव्याचं समजतं टक्कल पडल्यानंतर समजतं. 11 वरती 5. तिसरं षटक चालू आहे. मोनिश पाटील सध्या गोलंदाजी करतोय टेंबिवली संघाकडून. आणखी एक निर्धाव चेंडू. जो आत्मविश्वास आपण पहिल्या मॅच मध्ये दापोलीच्या विरोधात जय मातादी दिगोडे संघाच्या फलंदाजांकडून पाहिला होता, तो आत्मविश्वास कुठेही दिसत नाहीये. आणि तसं गोलंदाजी देखील टिचून झाले. हाफ ट्रॅकर बॉल पूल केलाय, उंची गाठलेली आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय आदित्य भोईर, त्याने घेतलाय ते झेल. आणखी एक विकेट मोनिश पाटीलच्या खात्यामध्ये. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 11 आणि विकेट गेल्यात दिगोडे संघाच्या 6. हॅट्स ऑफ डीजे मास्टर. भले मैदानात प्रेक्षकांसाठी काही घडत नाहीयेत, परंतु मैदानाच्या बाहेरून डीजे मास्टरचं टायमिंग आणि त्याचबरोबर सॉन्गचं सिलेक्शन लाजवाब आहे. 11 वरती 6 विकेट गेल्यात. सलग 2 षटकार मारणाऱ्या खेळाडूला दिगोडे संघातील सिनियर कॉमेंटेटर प्रल्हाद कासूकर यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. आयुष कोळी 0 वरती बाद झाला. तशी ती लाईनच लागली. छोट्याने प्रयत्न केला परंतु तोही बाद झाला. आणि आता लास्ट ओव्हर. अभिजितने 5 केल्यात, बाकी 3च्याही पुढे गेलेले नाहीयेत. लास्ट ओव्हर. यश पहिला चेंडू वाईट टाकलाय. धावांची गरज आहे. धावा कुठूनही येऊ दे, वाईट येऊ दे, नो ने येऊ दे, चौकार पायाला लागून येऊ दे, कसाही येऊ दे, परंतु दिगोडे संघ हाच एक विचार करत असेल की या ओव्हरमध्ये किमान 15 ते 16 धावा आल्या, 25च्या वरती आपण पोहोचलो तर लो स्कोरिंग मॅचेसमध्ये बॉलिंग अटॅक चांगला करून आपण नक्कीच कमबॅक करू शकतो. शेवटी हा खेळ क्रिकेटचा आहे. एक डाव बाकी असतो अर्थातच पहिल्या सत्रानंतर. धावसंख्या ती 12, विकेट गेल्यात 6. तिसरा षटक. पहिला चेंडू वाईट टाकलाय तो यशने. एक नौखा गोलंदाजी यश टेंबिवली संघाचा. लोअर फुलटॉस बॉल फटका खेचलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक पुढे आला, त्याला वाटला चेंडू उडेल परंतु तो खालीच राहिला. चौकार. वरून ते ट्रक ड्रायव्हर देखील हाच गाणं ऐकत असतील. 16 धावा चौकारानंतर. पाटला केला होता चेंडूचा पंच पुन्हा एकदा दंडित करतायत. व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. धावसंख्या ती मात्र 17 आणि इथे चला कुणी आवाज देऊ नका. पंचांचा जो काही निर्णय असेल तो तुम्ही मान्य करा आणि खेळ चालू ठेवा.
पंचांचा जो निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावाच लागेल, बस बाकी काही नाही. धावा संख्या ती 17. थोडा दबाव जाणवतो यश वरती. पहिला चेंडू अद्यापही फेकलेला आहे. धावा झाल्यात त्या 6. हे मागणं षटक होईल का? प्रयत्न करतोय बॅक टू द बॉलर. यशने ऐकलं, समालोचकाला मात्र थोडं थांबवलं. कॉमेंटेटर कट्स. 17 लॉस ऑफ 6 विकेट. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये प्रिन्स राजासारखी कामगिरी करेल का? नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. कदाचित हा देखील व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाते. धावा येत आहेत दिगोडे टीम साठी. सुरुवातीला 3 ओव्हर मध्ये मच्छिंद्र पाटील सर जरी सिंगल डबल घेत असताना जसं दापोलीच्या विरोधात केलं होतं छोट्याने, की सिंगल डबल घेतल्या, लास्ट 2 ओव्हरला आक्रमण केलं नवख्या गोलंदाजांच्या विरोधात, कदाचित या मॅच मध्ये देखील तीच रणनीती जर का अवलंब केली असती तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. 18 धावा 6 विकेट. परंतु अपेक्षित प्रिन्स कडून कमबॅक करावं लागेल ते यशला. 2 चेंडूंमध्ये धावा त्याने दिल्यात 7. फुल टॉस बॉल पुन्हा काऊ कॉर्नरला खेचला. क्षेत्ररक्षक थोडा आता थांबून पुढे येतोय. चांगला थ्रो विकेट कीपरच्या हातामध्ये. काय थ्रो आहे पा मोनिश कडून. एक धाव इथे जोडली जाते. धाव संख्या ती 19. 3 चेंडू शिल्लक आहेत. विराज ऑन स्ट्राइक असेल आता. दोन्ही बंधुराज आहेत. दोघांनाही जज करणं थोडं कठीण काम आहे, परंतु दोन्ही बंधुराज जेव्हा जेव्हा खेळपट्टीवरती एकत्रित असतात तेव्हा टेंबिवलीसाठी त्यांनी धावा खोऱ्याने खेचल्यात. 19 वरती 6 विकेट. ऑन साइडला मारायचा होता फटका. थोडा चेंडू खाली राहिला. यश आपल्या उंचीचा फायदा इथे चांगला उचलतोय. निर्धाव चेंडू. नेक्स्ट मॅच टॉस साठी या. तुरुभे आणि त्यांच्या विरोधात बामणडोगरी. दोन्ही कॅप्टन आपण लवकरात लवकर या टॉस साठी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 19 धावा 6 विकेट. त्याच प्रतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. कोणते पायांची हालचाल नाहीये. जय माता दी दिगोडे संघाला बॅकफूट मध्ये ढकलण्यात पुन्हा एकदा यशला नक्कीच यश मिळालंय. लास्ट बॉल. आणि आता दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित झाले. धन्यवाद तेजस मात्रे. लास्ट बॉल. यानंतर आपण लगेचच टॉस करू. स्वतः गोलंदाज यश आणि इथे त्याने केला इथे डायरेक्ट हिट. शेवटच्या चेंडूवरती रनआउट. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 19 झाल्यात आणि आता 20 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये. राजेंद्र मोहिते साहेब यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करावा. 24 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. बाप्पा मोरिया जानमान टेंबिवली संघाला. आणि आता पुढचा सामना होतोय प्रताप कडू 11 तुर्भे आणि त्यांच्या विरोधात भाव्या वॉटर सप्लायर्स जीवदानी बामणडोगरी. राजेंद्र मोहिते साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे करतोय टॉस. सेकंड राऊंडची लास्ट मॅच. आणि टॉस जिंकलाय तो तुर्भे संघाने. त्यांचा निर्णय ते यस नक्कीच. 24 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. मी विनंती करतोय प्रतीक पाटीलला की आपली सलामीची जोडी आपण लगेचच मैदानात पाठवा. विलंब करू नका. दिगोडे संघाने फलंदाजी करत असताना अनेक चुका केल्या. अपेक्षा खूप होत्या या संघाकडून की दिगोडे संघ चांगली फलंदाजी करेल, किमान 40 पर्यंत पोहोचेल, परंतु त्याने दावा केल्या पहिल्या सत्रात फक्त 19 आणि आता 24 बॉल 20 धावा करायचेत. या सेकंड इनिंग मध्ये पुन्हा एकदा जोडले जातील मच्छिंद्र पाटील सर. तत्पूर्वी आपण जाऊया DJ जयेश कडे.
आज 2025 मध्ये आपण आहोत, तरी देखील ती गाणी हवी हवीशी वाटतात. हेच तर ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं होतं. सर्व आयोजकांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. आमचे DJ मॅडे असतील आमचे, त्यांचे देखील आभार. भरपूर चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सतीश केनी पुरस्कृत निशांत इलेव्हन क्रिकेट क्लब दादरपड आयोजित ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. रात्रीचे 12:57 होतात आणि आपण आगीकच करतोय दुसऱ्या फेरीतल्या दुसऱ्या सत्राकडं. हे अवघ्या 20 धाबा कुठायचे आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 11 धाबा आणि आता शेवटच्या षटकामध्ये धाबा आल्यात ते एकूण 8 धाबा आणि 19 धाबाकडून 20 धाबांचा टेंबिवली संघासमोर सोपं लक्ष. कारण पहिल्या 3 सामन्यामध्ये धाबा चेस झाल्या नाही आहेत. चौथ्या सामन्यामध्ये धाबा चेस केल्या बामणडोंगरीनं आणि आता तो सिलसिला पुढे चालू राहील की पुन्हा एकदा कमबॅक केलं जाईल दिगोडे संघाच्या माध्यमातून. दिगोडे गाव इथनं हाकेच्या अंतरावरती गाव आणि मी नेहमी म्हणत असतो दिगोडे गावचं नाव आमच्या मोठ्यानं विश्वजित ठाकूरनं देशाच्या पलीकडे देखील नेलं. त्याचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण या परिसरात क्रिकेटचा कोहिनूर त्याला म्हटलं होतं आणि त्या दिगोडे गावचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या रायगड परिसराचं आणि उरण तालुक्याचं नाव मोठ्या जोशात त्यांनी मात्र लोकप्रिय केलं. 20 धाबांचं लक्ष, 24-20 धाबांचं लक्ष. ज्या छोट्यानं मागच्या सामन्यात 38 धाबा कुठल्या होत्या तो छोट्या फारसी कामगिरी करू शकला नाहीये. यस समीर सर. सन्माननीय आकाजी महेंद्र पाटील यांच्या वतीनं डीजे जयसाठी मात्र पारितोषिक आले. धन्यवाद, मनापासून तुमचे आभार आहेत. त्यांचं जे गाण्यांचे सिलेक्शन आहे त्यासाठी मात्र पारितोषिक आलेले आहे. खूप खूप धन्यवाद. येस येस, इज अ डिझायर फॉर दॅट. अक्षरशः कौतुक करावं लागेल DJ मास्टरचं. कारण मॅडीचं गाव आहे आणि मॅडीच्या गावामध्ये DJ वाजतोय आणि मॅडीचीच ओळख आहे एक DJ मास्टर म्हणून. क्या बात आहे मॅडी. ना बॅक टू क्रिकेट. 20 धाबांचा अशा पाठला करायचा रात्रीच्या वातावरणात रंगता सामना बामणडोंगरी वर्सेस पुढचा सामना तुर्बे आणि आता आपण एन्जॉय करूया टेंबिवली वर्सेस एक मोठा सामना या परिसरातील दिगोडे संघा विरुद्ध. दिगोडे संघाची सुरुवात चांगली झाली नाहीये. मागच्या सामन्यात 74 कुठल्या होत्या, आता फक्त 19. पहिला चेंडू खेचला फटका, वर शॉट, मॅग्निफिसंट फोर स्ट्रोक, सीमा पलीकडे खणखणीत दमदार सुरुवात, चौकार. पाटील याचं नाव आहे, नाम तर सुना होगा. कारण अत्यंत लोकप्रिय भिवंडी तालुक्यातील एक चांगला खेळाडू टेंबिवली गावचा प्रतीक पाटील. किती जोरात अटॅक केला, बॅकफुटला गेला, शॉटसाठी जागा बनवली आणि चेंडूला भिरकून दिला. पिवांचा सुंदर वापर, पॉवरफुल स्ट्रोक दाखवलाय आणि सुरुवात देखील दमदार करतोय. मॅग्निफिसंट स्टार्ट. गोलंदाज तयार. आयुष कोलेचा चेंडू उलटा खेळलाय, मात्र बॅकअप आहे तिथे पॉइंटला. शुभम माळी आलाय, मिळणार ती एकच धाव. 5 धावा. दिगोडे संघाची सुरुवात शांत झाली. 11 धावा फक्त पहिल्या 3 षटकामध्ये. नंतरच्या षटकामध्ये 8, 19 धावावरती पारी. 17 समाप्त झालं 4 षटकामध्ये आणि 20 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतोय भिवंडी तालुक्यातील टेंबिवली गाव. 2.5 तासाचा प्रवास करून इथपर्यंतचा प्रवास गाठणारा संघ टेंबिवली संघ. आमचे प्रेक्षक, आमचा VIP डाईस. परेश हेलिकॉप्टर उडवला याच गॅप मध्ये. पंचांचा एक जाते डोक्यावर रस्कर होते विकेट. चेंडू फॉर रस्कर रिजनला चिरत निघत असताना अजून एक दमदार चौकार. वर्ष 50 आहे ना, ते म्हटलं गालातला गाला हसतात, त्यांना गुदगुल्या होतात हे गाणं ऐकून. खरं जुनं प्रेम आठवतं. खूप सुंदर गाणी आणि सुंदर क्रिकेटची रजनी. 9 धावा धापलकावरती. 9 धावा धापलकर आल्या. 20 धावा कुठाच्या. सुरुवात दमदार झाली. प्रतीकनं चौकारात सुरुवात केली आणि परेश देखील कुठे मागे नाहीये, त्याने देखील चौकारात सुरुवात केली. दोघांनी चौकारात सुरुवात ऑन साइडला केली, हे विसरता कामा नाहीये. खेचला फटका, हुक केलाय गॅप मध्ये, नो मॅच लँड मध्ये. 1 मॉस सीमा पार. ब्युटिफुल शॉट, अजून एक चौकार.
जयेशला दाखवलं जाते. जयेश या गाण्याच्या माध्यमातून तुझ्या आता सुपाऱ्या वाढणार, कारण पुढे आता लगीन सराई येते. क्या बात है. जो दिखता है वो बिकता है, आणि क्वालिटी असेल ना तर मागणी असते. क्या बात है. मॅडीचं बोट पकडून शिकवलेलं जयेश. क्या बात है. 13 वरती एक ही बात नाही आहे. 3 चौकार 1 सिंगलच्या माध्यमातून दमदार सुरुवात. मॅग्निफिसंट स्टार्ट. जागामध्ये शॉटसाठी पॉवर प्लेचा वापर करत असताना बॅकफुटला जाऊन बॅकस्क्वेअर दाखवलाय आणि एकच धाव मिळणार. चेंडू गेलाय तो एक्झॅक्टली पॉइंटला आणि 5 चेंडूमध्ये 14 धावा. फक्त 6 धावांची गरज आहे. मागचा सामना एकतर्फी 19 चेंडूमध्ये सामना जिंकला बोनकोडे संघाविरुद्ध बामणनगरी संघानं आणि 20 धावांचा पाठलाग करायचा. 5 चेंडूमध्ये 14. बघायचा सामना किती लवकर फिनिश केला जाईल. तर प्रतीक स्टाकेनला आता आलाय. 5 धावा कुठल्या प्रतीकनं पहिला चौकार दाखवला फायनल रिझनला. पुलटॉस खेचलाय आणि चेंडू गेलाय दादरपाडाच्या मैदानात. हातमध्ये स्कोर ऑफ द विकेट, कारण बाउंड्री लांब आहे, मैदान मोठं आहे. पहिला धक्का. प्रतीक इज वॉकिंग बॅक. 14 वरती पहिला धक्का. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 14 फॉर लॉस ऑफ द 1 विकेट. तुमचा जो पण असेल त्याच्यावरती अंमलबजावणी करायची आहे. सामना संपल्यानंतर लगेच सामना सुरू करायचा आहे. गेट रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. तुर्बे वर्सेस बामणनगरी. बिग फाईट. बामणनगरी संघाने या हंगामामध्ये 33 ट्रॉफ्या जिंकल्यात. क्या बात आहे. सर्वोत्तम रेकॉर्ड या संघाचा. सध्या खूप फॉर्मचा इंटचचा संघ. हेलिकॉप्टर मात्र ब्लिंक झाली, बेल्स उडली नाहीये. याला म्हणतात नशीब. नशीब साथ देते क्रिकेटमध्ये. 15 धावा, 5 धावांची गरज. परेशचा बघा. परेशसाठी नाही, अगोदर ब्लिंक करत होती ती बेल्स. अगोदर ब्लिंक करत होती. 15 वरती 1. सध्या टाटा IPL ची चर्चा भरपूर जोरात आहे. किती मोठं शेड्यूल आहे टाटा IPL चं. 22 मार्च ते 25 मे. किती मोठं शेड्यूल. ड्रीम्स 11 नका केलं मित्रांनो. जुगार खराब आहे. प्लीज डोंट प्ले गॅमलिंग. स्टॉप द गॅमलिंग. 15 वरती 1 वरती विकेट. उलटा पुलटा आणि सक्सेसफुल. सीमा पलीकडे स्क्वेअर ऑफ द विकेट. एक्झॅक्टली निघून बॅकस्क्वेअर रिझनला पंचांचा षटकाराचा इशारा आणि सामना संपलाय. करून आम्ही इथपर्यंत का आलोय टेंबिवली संघाने सांगितलं आणि हक्केवरच्या गाव दिगोडे संघाला पराभूत केलं. वेल प्लेड. हार्ड लक दिगोडे टीम. वेल प्लेड टेंबिवली टीम. चला 21 सामना जिंकलाय. 8 चेंडूमध्ये सामना जिंकला. वेळ वाचलाय. मागचा सामना 19 चेंडूमध्ये जिंकला. हा सामना 8 चेंडूमध्ये. चला मॅन ऑफ द मॅचची घोषणा करूया आणि तुर्बे संघाला विनंती